श्री शिवलीला अमृत. अध्याय 9. महिमा भस्माचा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणतात, सुजनहो, शिवनामाचा महिमा जसा अगाध आहे तसाच भस्माचाही. शिवभक्ताच्या अंगचे भस्म लावल्याने उद्धार झालेल्या एक ब्रह्मराक्षसाची कथा मी तुम्हाला सांगते. ती श्रवण करा. निर्जन अशा अरण्यातून भुकेने व्याकुळ झालेला एक ब्रह्मराक्षस इकडे तिकडे फिरत होता. त्याची नजर भक्ष शोधत होती. तोच त्याला समोरून एक ब्राह्मण येताना दिसला. कोण होता तो? तो होता वामदेव. वामदेव नावाचा एक महान ऋषी. तो सर्वांगी भस्म लावून सदैव शिवनामस्मरणात रममाण होऊन सर्वत्र फिरत असे. त्याला समोर पाहताच कोणताही विचार न करता त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला आपले भक्ष म्हणून पकडले. पण त्यामुळे झाले काय तर त्या वामदेव ऋषीच्या अंगावरील भस्म हे ब्रह्मराक्षसाला लागले. त्याचबरोबर एकाएकी त्याच्या मनातील क्रूर, अघोरी अन तामसी वृत्तीचा अंत झाला. त्या भस्माने राक्षसाच्या अनेक जन्माच्या पापाचा नाश होऊन त्याला आपले पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्याने नम्र भावाने वामदेवास वंदन केले आणि म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दर्शनाने, पवित्र स्पर्शाने मी पावन झालो. तेव्हा वामदेवाने त्या ब्रह्मराक्षसाला विचारले, अरे बाबा, तू कोण आहेस? तू हे काय बोलतोयस? मला तर काहीच कळत नाही. नीट स्पष्टपणे काय ते मला सांगशील का? तेव्हा तो ब्रह्मराक्षस सांगू लागला, विप्रदेवा, पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्यावेळी मी अधर्म, अन्याय आणि अनितीने वागलो. देव, ब्राह्मण, प्रजा आणि अबला यांच्यावर मी अन्याय केला, त्यांचा छळ केला. त्यामुळे मृत्यूनंतर मला यमलोकी अनेक यमयातना सहन कराव्या लागल्या. वाघ, अजगर, लांडगा असे पक्षी, प्राणी याचे 23 जन्म घ्यावे लागले. त्यानंतर निषाद आणि आता ब्रह्मराक्षस झालो आहे. माझे कोणत्या जन्मातले कोणते पुण्य फळाला आले कोणास ठाऊक. पण आज तुमची भेट झाली आणि तुमच्या दिव्य स्पर्शाने माझ्या वृत्तीच पार बदलून गेल्या. हा समाचार ऐकून वामदेव त्याला म्हणाला, अरे, हा सारा भस्माचा महिमा आहे. भस्म महात्म्याची मी तुला आणखी एक कथा सांगतो, ती ऐक. पूर्वी एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो जन्माने केवळ ब्राह्मण तर आचरणाने मात्र चारित्र्यहीन होता. त्याचे एका वाईट स्त्रीशी संबंध होते. एके दिवशी ही गोष्ट त्या स्त्रीच्या पतीला समजली. त्याने संधी साधून ब्राह्मणाचा वध केला. त्याचे प्रेत दूर गावाबाहेर टाकले. ज्या दिवशी त्या ब्राह्मणाचा वध झाला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अचानकपणे शिवालयातून विखरलेल्या चिताभस्माने माखलेले एक श्वान आले आणि त्या श्वानाच्या अंगाचे भस्म ब्राह्मणाच्या प्रेताला लागले. त्याबरोबर त्या ब्राह्मणाचे सर्व पापे नाहीशी होऊन त्याला शिवदूतांनी सन्मानाने शिवलोकी नेले. वामदेव ही कथा सांगत असताना आणि तो ब्रह्मराक्षस ती ऐकत असताना पाहता पाहता त्या राक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला. तो आनंदाने वामदेवाला वंदन करू लागला. शिवलोकास गेला. या 2 कथा सांगितल्यावर समोर अंतर्मनाने भस्म महात्म्य श्रवण करण्यास जन्मलेल्या श्रोत्यांना सूत म्हणतात, आता चिताभस्माने उतरलेल्या एक भिल्ल स्त्रीची कथा ऐका. पांचाळ देशाची राजा सिंहकेतू हा एकदा शिकारीला गेला. तेथे त्याला काही भिल्ल लोक भेटले. त्यातील एक भिल्ल राजासोबत रानावनात भटकत असतात त्याला एक भग्न शिवालय दिसले. इतकेच नव्हे तर तेथे एक शिवलिंगही त्याला सापडले. सिंहकेतू राजाने मोठ्या विनम्र भावाने त्या शिवलिंगास वंदन केले. त्या भिल्लांना राजा शिवपूजन, शिवनामस्मरण याचा महिमा वर्णन करून सांगितला. राजा त्या भिल्लास म्हणाला, तू भाग्यवान आहेस. तुला शिवलिंग सापडले. ते आता तू घरी ने.
त्याची रोज भक्तिभावाने पूजा अर्चना कर. आरती नैवेद्य कर. शिवनामाचा जप कर. कल्याणकारी शिवाचे ध्यान कर आणि प्राप्त नर जन्माचे सार्थक करून घे. राजालाच गुरु मानून त्याच्याकडून सर्व पूजा विधी समजावून घेऊन तो भिल्ल ते शिवलिंग घेऊन घरी आला. मोठ्या भक्तिभावाने त्या शबर भिल्लाने आणि त्याच्या पत्नीने त्या शिवलिंगाची नित्य पूजा अर्चना केली. राजाच्या सांगण्याप्रमाणे रोज नवीन चिताभस्म आणून तो शबर शिवपूजनाच्या वेळी ते शिवास अर्पण करू लागला. एक दिवस मात्र कसोटीचा आला. खूप हिंडून फिरून हवे तसे चिताभस्म मिळेना. पूजेची वेळ टळू लागली. तेव्हा स्वामी, आज शिवपूजनाला मी माझे भस्म देतो असे शबरी म्हणाली. ती भक्त तसं बोलूनच थांबली नाही, तर शबरीने शिवनाम घेत घेत स्वतःला वस्त्राला अग्नी लावून घेतली. शिवपूजनात खंड नको म्हणून तिने आनंदाने आत्मसमर्पण केले. शबराने पत्नीच्या चिताभस्मनाने आपली शिवपूजा एकनिष्ठ भावाने पूर्ण केली आणि शिवपूजनात मग्न झालेल्या शबराने आपल्या पत्नीला नेहमीप्रमाणे नैवेद्य आण म्हणून आज्ञा केली. खरे तर शबरीचे भस्मच त्याने शिवार्पण केले होते, मग ती कशी येणार? पण पूजनात मग्न झालेल्या त्या शबराला त्या गोष्टीचे स्मरणच राहिले नव्हते. पण आश्चर्य असे की पत्नीने पतीची हाक ऐकून त्या भस्म ढिगाऱ्यातून दिव्य देह रूप धारण करून ती नैवेद्य